माझे नाव तात्याबा सोपान जाधव, राहणार आदनरे हा आणि तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. हा सुरुवातीला तुमचा परिचय द्या. नमस्कार, माझे नाव निळकंठ तात्याबा जाधव, राहणार अर्धनारी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. तुमची या वळू क्षेत्रामध्ये सुरुवात केव्हापासून झाली? माझी वळू क्षेत्रामध्ये 2000 साली वळू क्षेत्रात सुरुवात झाली. पण माझ्या आधी सुद्धा आमच्या वडिलांची, आमच्या आजोबांची पहिल्यापासून पिढीनपिढी चालत आलेली ही वळू क्षेत्राच आहे. मग मी 96-97ला शाळेला कराडला होतो. मग कराडला असताना तिथे आम्हाला एक डोंगरात गाय अशी एक जणाची दिसली. मग ती गाय तिचा सांभाळ नीट करत नव्हती. मग ते आमच्या वडिलांना मी विचारू, आपल्याला गाय आणू का पळायला? वडील म्हणले, तुम्हाला सांभाळायचं असेल तर आणा. मग ती 2000 साली आम्ही शाळेला येताना इकडे गाय आणली. ती गाय सांभाळली. त्या म्हणजे अशी रवी खराब झाला तसाच गायी सुद्धा पाक खराब झाली होती. आम्ही आणल्यानंतर तिला वर्षभर चांगलं सांभाळलं. तिला 2 खोंड झाली, ती विकली. मग वडील काय म्हणले आम्हाला, आता तुम्ही त्या गायच्या नादाला लावून, तिचं वय झालंय. पण मी वडिलांशी म्हणलं, आपल्याला एक जातीवंत गाय पाहिजे. मग त्या गायला तिथं बी आम्ही असताना त्या मालकाच्यात बघितली, खोंडच होती ती. पण मी गायला त्या काय म्हटलं, मला लास्ट एक कालवडच दी. आणि योगायोगानं आपले भीमा माने म्हणून बेगपूरचे प्रसिद्ध वळू मालक होते. त्यांच्याकडे एक वळू होता कारदळ खाणीचा. मग त्यांच्या मामाकडून आणलेला वळू होता ते. मग त्या गायीला मी क्रॉस केला आणि त्या गायीने मला ती कालवड दिली. मग ती कालवड परत काय केले, भीमा माने त्यांच्याकडे एक धुळकड टाकलेल्या पाटलांच्या पासून एक बैल आलेला होता. त्या बैलाकडे मी क्रॉस केली. त्यानंतर ती रवीत जन्मला. त्या बैलाची ती कालवड आहे. आणि तुम्हाला जर वंशावळीतली माहिती द्यायची म्हणली तर वंशावळीत मी 10 पिढी देऊ शकतो. साळुसंगचे नाना हे आपले मोरे म्हणले तर आमच्या वडिलांचे मामा आहेत. तिथनंच सगळे तुमचे खान तयार होत आलेले आहे. कारजाळ, कामांना खान, अशा सगळ्या खान होत आलेल्या आहेत. तुमचा जो बैल आहे वळू रवी नावाचा, जो कारजाळ खाणीचा आहे, त्याची आम्हाला माहिती द्या तुम्ही. रवी मुळात पहिला आमच्या घरच्या गायचा. हम्म. मग भीमा माने म्हणून बेगमपूरला एक आमचे मोठे वळू मालक होते. हम्म. त्यांच्याकडे कारजाळ खाणीचा बैल होता. हम्म. मग त्या बैलाला आम्ही गाय क्रॉस केल्यानंतर हम्म. हा बैल तयार झालेला. हम्म. हम्म. तर त्याची वैशिष्ट्य काय आहे की त्याची होणारी वासरं आहेत, खोंड असो गाई असो कालवड, त्याच्यामध्ये त्याचे काय वैशिष्ट्य त्याची आहेत? वैशिष्ट्य म्हणजे ती मुळात एक नंबरच. हा. ती सगळ्या क्षेत्राला चालणारा बैल. हम्म. मुळात तुमच्या वळूला चालणारा बैल, पळायला चालणारा बैल. हम्म. परत सगळ्यात महत्वाचं दुधाची वंशाळ. हम्म. नंतर काटकपणा, हम्म. देखणापणा, हम्म. ही आम्ही पार करून क्रॉस केला बैल. हम्म. 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 साधारण त्याच्या रवीच्या आईला दूध किती होतं? रवीच्या आईला दूध 3-3.5 लिटर दूध होतं कंपल्सरी. म्हणजे आम्ही तसं जास्त वासराला झाल्यानंतरच काढत होतो. आता समजा साधारण दूध देणारी गाई आहे, हम्म. तिच्यापासून जी रवीची कालवड तयार होते, ती साधारण किती दूध देते एका टायमाला? ते 3-3.5 लिटर देते. आता त्याच्या तुम्हाला बघायचं झालं तर माझ्या दारात आहेत. हा हा. ते काय आम्ही 3-3.5 लिटर बघण्यापेक्षा हे तांबडी गाय आहेच. आता हा. तुम्हाला दिसतेच ती हा. 3-3.5 लिटर दूध, 3 लिटर कंपल्सरी देतेच. बर बर. आता दुसऱ्यासारखं उठ 4 आणि 5 म्हणायचं नाही. हम्म. आणि सगळ्यात महत्वाचे रवीचे पैदास होणारी हम्म. एक नंबरच होती. हम्म. हम्म. सगळ्या क्षेत्रात चालणारी, जातीला चांगली, हम्म. देखण्यापणाला चांगली, काटकपणा. हम्म. आता ह्या तांबड्या गायची रवीची ही मुलगी आहे, पण हिची आई एकदम साधी. हम्म. तिला झालेली ही गाय आहे. हम्म. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे रवीची क्वालिटी, कालवडीची क्वालिटी म्हणली तर चौकाला रुंद पडते, कासाची रचना एक नंबर, पायाची रचना एक नंबर, देखणापणा, कातणीला पातळ, नजर पारदर्शक, एकदम तीक्ष्ण, एक नंबर. शिंगा बिंगाला सगळ्याला गोल आकार, नाकाची नळी. आणि काय लोकांनी काय असतंय, कांबळ अजिबात नसावी. काय लोकांच्या म्हणण्यात आहे गाईला कांबळ नसावी. पण मान्य, कांबळ बी नसावी. देखणापणा ज्या दिसतोय का, ज्या गाईला कांबळ कमी आहे त्या गाईला दूध कमी आहे. बरं, दूध कमी आहे, देखणापणा. आता कसं झालंय ह्या युगात, देखणापणाला वळू 100त 1 जण सांभाळते.
आता योग कशाचा आहे, अभ्यास चालू आहे दुधावरती. हम्म. मग थोडीफार कांबळ असणे हे गरजेचंच आहे. हम्म. 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 ज्या गाईला कांबळ आहे थोडीफार तिला दूध आहेच, ज्या गाईला कांबळ कमी आहे पूर्णच तिला दूधच कमी आहे. हम्म. हम्म. मग आता योग काय देखण्यापणावर नाही, दुधावर फार अभ्यास करायला लागले. हम्म. आणि इथून पुढं थोडे होणाऱ्या पैदाशीला 4 पैसे होण्यासारखा. आणि सगळ्यात महत्वाचं हम्म. रवीची पैदास. हम्म. आता तुम्ही बाकीची बैल बघताय, रवीची पैदास अशी कडक मुडीची पळते. तुमच्या कुठल्या शर्यती क्षेत्राला म्हणा, वळू क्षेत्राला म्हणा, दुधाच्या क्षेत्राला म्हणा, सगळ्याला चालणाऱ्यासारखी वळूची पैदास आहे, रवीची पैदास आहे. आणि लहानपणापासून देखणेपणा जसं वय होईल तसा रवीच्या पैदाशा देखणेपणा 1 नंबर राहतो. आणि तुम्हाला रिझल्ट बघायचा असेल तर रवीचाच बघा तुम्ही. रवीचा आता वय 13-14 वर्षाचा रवी आहे. ते रवी आता कसा जसा वय होईल तसा कसा देखणापणा दिसतोय. आणि रवीच्या कालवडी आहेत. आता खोंड काय आमच्या हलगर्जीपणानं लहानपणी आम्ही काय, मी 4 वर्षामध्ये बैल बंद केला होता माझ्या काही कारणानुसार. त्यात काय खोंड कोणी विकली ही केली, काय खोंड आहेत त्यांची. आणि आता आमच्याकडे रवी माझ्या एका घरच्या गायला क्रॉस झाला, तुम्हाला महिन्यात त्याचा रिझल्टच मिळेल. आपल्याला खिल्लारमध्ये समजा दुधाच्या वंशावळीवर काम करायचंय, की खिल्लारमध्ये दूध वाढवायचंय, तर त्यासाठी रवी हा वळू वापरणे कितपत फायद्याचे आहे? त्याची वैशिष्ट्य काय आहे? की साधारण दूध देणाऱ्या गाईला, साधारण कॅरेक्टर असणाऱ्या गाईला समजा रवीकडून गाभण केलं तर होणाऱ्या पैदासमध्ये तो काय गुण उतरवणार? दुधाचे म्हणा, त्याच्या खिल्लारमध्ये आपण जो जातवानपणा म्हणतो, शब्द खूप गाजलेला आहे, ह्याच्याबद्दल आम्हाला माहिती आहे की रवी त्याचे काय कॅरेक्टर्स पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर करणार? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्या स्टार्टला रवी आमच्याकडे जवळजवळ 10-11 वर्षे होता. सगळ्यात महत्वाचं त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ती कधी आजारीच पडला नाही. त्याची म्हणजे काटकता. आणि ती ज्या गायला क्रॉस केला त्या गायला होणाऱ्या पैदाशी सगळ्या 1 नंबरच्या पडल्या, दुधाला चांगल्या पडल्या. समजा खोंड झाला असेल, बाजारमध्ये नेल्यानंतर त्याला चांगली विक्री आली. असं काय कोणाच्या व्यापाऱ्याच्या मागं लागता आलं म्हणजे न्या म्हणून लागलं नाही, व्यापाऱ्याने बघितलं की त्याचा सौदा लगेच झालेला आहे. ही पहिलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे रवी असा एक बैल आहे ते कुठल्या क्षेत्रात बसत नाही असं नाही. तुमच्या दुधाच्या लाईन मध्ये 1 नंबर बसते, तुमच्या शर्यतीच्या बैलामध्ये त्याची बसते, ते डरकाळी मारण्यात 1 नंबर आहे. दुसरी गोष्ट त्याचा देखणापणा 1 नंबर आहे. आणि त्याचं राहणीमान ही सगळ्यात 1 नंबर आहे. त्यामुळं रवीची काय अडचणच नाही. थोडक्यात म्हणजे सर्व गुण संपन्न आहे असं तुमचं म्हणणं आहे? रवी असं आहे, आता कसं असतं तुम्हाला सांगा, काय लोकांना कांबळ कमी असणारा बैल पडतो, काय लोकांना कोसा बैल पडतो, काय लोकांना हरणा बैल पडतो. आम्ही असं म्हणत नाही हे आमचाच बैल चांगला, जगाला पटलेला बैल ही. पण आम्ही पटवून सांगत ना, माझ्याकडे 10-11 वर्ष झालं बैल आहे हा, पण मी कोणाला सुद्धा सांगितलं नाही हा बैल माझ्याकडे असा आहे तसा आहे. जनतेने मला सांगितलं, अच्छा हा बैल तुमचा चांगला आहे. आता मी बऱ्याच जणांना आता कालवडी धावून आणल्या, गाई टॉपच्या दिसल्या. आणि त्यात कसं झालं, माझ्याकडे व्यवसाय ट्रॅक्टरचा असल्यामुळे रवीजी जरा हलगर्जीपणा झाला. त्यात काय झालं, मग बचुटे मामांना बैल दिला. बचुटे मामाने त्या बैलाला 1 नंबर सांभाळलं, त्याला पुनर्जन्म दिला. आता त्यांचंच नशीब म्हणायचं. आणि त्यांच्यामुळं आमच्यात ही जनावर परत अजून उदयाला आली. त्यांचा आभार मानतो मी. आणि रवी आता जनता काय म्हणू द्या, आता जनता म्हणते इथं बैल चांगला आहे, तिथं जे बैल चांगला आहे. सगळ्यात महत्वाचं मला दुसऱ्याला काही नाव ठेवाय नाही, पण रवीची पैदास प्रत्येकाच्या घरी जर जन्मली तर त्या घरचे वारंवार आयुष्यभर डोई ना डोई बिन निरोगी, म्हणजे तुम्हाला सगळी निरोगी होणारी आपत्ती 1 नंबर पैदास होत जाणार. तुमच्या संसाराला 4 पैसे मिळत जाणार. रवी काय असा डुप्लिकेट नाही. रवी कुठं फोटो काढून चांगला बैल आहे आमच्याकडे गया ना असं काय नाही, रवीचा रिझल्ट आहे. रवी मी बोलते म्हणून नाही, तुम्ही एखादी गाय क्रॉस करा रवी कुठनं, आणि त्याची झाल्यानंतर पैदास तुम्ही बघा मग मला सांगा. ज्या लोकांना गायी रवीकडे घेऊन यायच्या आहेत गाभण राहण्यासाठी, तर रवी सध्या कुठे आहे आणि त्याचं ठिकाण, संपर्क क्रमांक, त्याची माहिती द्या. रवी सध्या आता हिप्परगे म्हणून गाव आहे, सोलापूर पासून 4 किलोमीटर. मग तिथं बचोटी काका आहेत, त्यांच्यापाशी रवी आहे. नमस्कार, मी मच्छिंद्र एकनाथ बोचुटे, राहणार तळेपरगा, तालुका उत्तर सोलापूर, शेती माझी मारडी. सध्या रवी माझ्या शेतामध्ये मारडी येथे असते. तिकडे येण्याचा पत्ता, ॲड्रेस, त्या
नंबरवर संपर्क करून येऊ गाई शकतात गाई. रत्नासाठी घेऊन तिथं आलं तर मार्डीला चालतंय. बरं.